नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण सुंदर असे बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. रेग्युलर यूजसाठी जे ब्लाऊज असतात त्यावरती आपण ही डिझाईन बनवू शकतो. ब्लाऊजचं जे काही माप आहे ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे मी दाखवल्याप्रमाणे, आणि तुम्ही कोणत्याही साईजवरती तुमच्या मापानुसार ही डिझाईन बनवू शकता. इथे मी तुम्हाला दाखवले आहेत माझे जी मापं आहेत टाकलेली ती. शोल्डर आपण 5.5 इंच, 14 इंच उंची, मुंडा 5.25 व कमर 6.5, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिनसाठी ठेवलेला आहे. गळ्याची उंची आपल्याला 10 इंच ठेवलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जी काही उंची असेल गळ्याची ते ठेवू शकता. वरून 2.25 इंच गळा रुंदी डिपनिंगनुसार मी घेतलेली आहे व खाली 3 इंच घेतले, थोडंसं ब्रॉड गळा येण्यासाठी. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजेच आपल्या जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे, मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा तुम्हाला ते मिळत जाईल. तर आता आपण ह्याच्यावरती असा बंद बाजू असा कॅनव्हास पेपर ठेवून घेतला आहे व आता तो मार्किंग करून घेतली. खालून मला ते उमटलेलं दिसत होतं आपला चॉक, त्यावरच इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तशा प्रकारे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची. आता मी अगोदर गळा कट करून घेते. सिंपल असा गळ्याचा गोलाकार आहे. छोटा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता. रेग्युलर यूजच्या साडीसाठी खूप सुंदर असा हा गळा आहे. आणि आता आपल्याला जो 1 इंच बाहेरून आकार देऊन घेतला होता तोच इथे आपल्याला वापरायचा आहे. इथे बघा, आता आपण जो मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ ठेवला आहे. सरळ ठेवून त्यावरती अस्तर आणि त्यावर अशा प्रकारे हा कॅनव्हास पेपर हा मी चिपकवून घेतलेला आहे. इथे थोडंसं माझा कट झाला कॅनव्हास पेपर, तिथे मी पिन लावून घेते ॲडजस्ट करून. आता आपल्याला आतल्या बाजूने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थितपणे अशा प्रकारे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आपल्या मैत्रिणींशी, त्यांना नक्की त्याचा उपयोग होईल. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा व कोणते व्हिडिओ पाहायला आवडत असतील तेही तुम्ही कमेंट करत चला. हे बघा, खालच्या बाजूने आपल्याला काट आलेला आहे, त्यामुळे मी इथे डायरेक्टच पलटी करून घेणार आहे. ब्लाऊज इथे कमरपट्टी लावणार नाही, छान बसणार आहे तरीसुद्धा, त्यामुळे एकदम गळा आणि खालची कमरेची जी बाजू आहे ती आपली एकाच वेळी आपली तयार होणार आहे. गळ्यावरचं बघा, मी आतला जो कपडा आहे तो कट करून घेतला आणि आता आपण गळ्याचे कट देऊन घेतले आहेत छोटे छोटे गळ्याला. आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं अशा प्रकारे. आता आपण याला दाबटीप देऊन घ्यायची. गळ्यावरती अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती. तर बघा, कमरेच्या बाजूलाही आपल्याला तशाच प्रकारे दाबटीप देऊन घ्यायची. कमीत कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर असा आपला हा गळा तयार होतो, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगत चला. आवडला असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तरीही मला नक्की कमेंट करत चला आणि आवडलं असेल तर लाईक करत चला. हे बघा, साईडच्या बाजूने आपण आता पूर्ण अस्तर व ब्लाऊजचा कपडा हा जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, पूर्ण ब्लाऊजवरती आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. इथे आपण थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवूनच ब्लाऊजच्या कपड्यावरती कटिंग केलेलं असतं, तर ते आपल्याला इथे सोपं जातं. त्यामुळे आता आपल्याला ते कट करून घ्यायचं, म्हणजे एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊजची कटिंग तयार होते.
कुठेही कमी जास्त पडल्याची टेन्शन नसतं. आता इथे बघा मधोमध फोल्ड करून आपल्याला याचे टक्स देऊन घ्यायचे आहेत. 4.5 इंच उंचीचे हे टक्स मी इथे देऊन घेतलेत. दोन्हीही बाजूला तशाच प्रकारे आपल्याला एकदम परफेक्ट असे दोन एकसारखे टक्स आपल्याला इथे द्यायचे आहेत. टक्सला आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं पुढे, जेणेकरून ते उसवणार नाहीत. आता आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन बनवण्यासाठी बघा 2 इंच रुंदी व 2 इंच लांबीचे मी हे चौकोन घेतलेले आहेत कपडे. ते आता आपल्याला अशा प्रकारे त्याचे ट्रायंगल बनवून त्याला फक्त टिप देऊन घ्यायचे आहेत. पूर्ण गळ्यावरती सुंदर अशी डिझाईन याची आपण इथे बनवणार आहोत. बघा पूर्ण आपले चौकोन हे ट्रायंगल तयार झाले. आता ते मी वेगवेगळे करून घेते. त्यानंतर आपल्याला बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा पूर्ण मी कट करून घेतला. आता आपल्याला गळ्यावरती बघा कशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. बाहेर व्यवस्थित असे एकसारख्या अंतरावरती आणि एकसारखाच आकार आला पाहिजे अशा प्रकारे आपण आतल्या बाजूने हे आपल्याला ट्रायंगल जोडून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा जरी तुम्ही शिवणार असाल किंवा ट्राय केली तरी अजिबात बिघडणार नाही अशी डिझाईन आहे. खूप छान अशी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा. पूर्ण गळ्यावरती आपल्याला एकसारखं बघा पाहू शकता तुम्ही एकसारखं पूर्ण म्हणजेच एकाला एक चिटकून असे हे ट्रायंगल ठेवलेले आहेत आणि पूर्ण गळ्यावरती आपण ते व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. आता आपले पूर्ण गळ्यावरती लावून झालेले आहेत. जे शिल्लक होते ते मी साईडला ठेवते आणि हे बघा मधोमध फोल्ड करून एक मार्किंग करून घ्यायचे आहे मधोमध. आणि आपण जे काही खाली डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा खालून दोन्ही साईडला एकसारखा असा. आणि इथे बघा आपण असे प्रकारे खाली एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. 3 ट्रायंगल ठेवलेले आहेत दोन्ही बाजूला एकसारखे. ब्लाऊज असं दिसण्यापेक्षा घातल्यावर ही डिझाईन खूप सुंदर दिसते. बघा व्यवस्थित हाताने अशा प्रकारे आपण पूर्ण आपले जे ट्रायंगल आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूलाही तशाच प्रकारे मी इथे जोडून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे पुढची डिझाईन करायची. त्यासाठी बघा मी ही लेस वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथे वापरू शकता. बघा अशा प्रकारे त्याचं व्यवस्थित खालचं जे आहे त्याचं मार्जिन व्यवस्थित झाकलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. कमरेच्या बाजूलाही आपल्याला ही लेस अशा प्रकारे टर्न करून घ्यायची आणि ते पूर्ण कमरेच्या बाजूला ही लेस येणार आहे. त्यामुळे ब्लाऊजचा लुक खूप छान दिसणार आहे. बघा लेसवरती आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूलाही सेम तशाच प्रकारे लेस लावून घ्यायची आहे. आणि इथे पाहिजे तर तुम्ही वरती जे आपण ट्रायंगल बनवले आहेत तिथे एक मणी लावून सुद्धा छान त्याला डेकोरेट करू शकता. बघा गळ्याच्या दुसऱ्या जी बाजू आहे तिकडे आपण कमरेच्या बाजूकडून सुरुवात करून इकडे शेवट केला आहे, कारण आपल्याला ते सोपं जातं लावायला अशा प्रकारे जर लेस लावायची असेल तर. त्यामुळे इथेही मी आता डबल टिप देऊन घेते याला. पाहू शकता ब्लाऊजचं खूप छान लुक आलेला आहे
आता आपल्याला खाली बघा एक मोती लावून घ्यायचे आहेत. जो मधला गॅप आहे तिथे मी मोत्याने डेकोरेट करणार आहे. हे असे सुई दोऱ्याने आपल्याला हे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे आहेत. बघा तयार झाला आहे सुंदर गळा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.